2-3 दिवसापासून आपण बघतोय की हा नेटवर्कचा ठरवून केलेला जो काय प्रॉब्लेम आहे तो क्रिएट होतो आणि नेमके वक्ते किंवा बोलणारे माणसं रंगात येतात आणि हे नेटवर्क जातं. आपण बघत असतो काल किशोर ढमाले सर बोलत असताना व्यत्यय आला. कॉम्रेड राजाभाऊ शिरगुप्ते सरांनाही या ठिकाणी बोलता आलेलं नाही आणि मला वाटतं BS सरांनाही व्यत्यय आला होता, तसा मलाही आला होता आणि ऑटोमॅटिक हे सगळं नेटवर्क जात असल्यामुळे हा व्यत्यय येत आहे. माझी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण हा सुद्धा एक मुकाबला आहे ह्या भांडवलशाहीच्या ज्यांच्या हातात कंपन्या नेटवर्कच्या आहेत आणि हा सुद्धा भांडवलशाहीचा मुकाबला आम्हाला करावा लागणार आहे. ते वारंवार आपल्याला तोडतील आपल्या संपर्कापासून, पण आपण ठरवून जोडून घेण्याचं काम मला करावे लागणार आहे. आणि मी असं सांगत होतो की पुरोगामी विचार मंचाच्या नाशिकच्या टीमनं जो या ठिकाणी सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व्याख्यानमालेचा जो आज समारोप आहे, आजच्या रोजी 100 व्याख्याने पूर्ण होत आहेत, झाली आहेत. JNUचे प्रोफेसर आदरणीय डॉक्टर BS वाघमारे सर यांच्या 100व्या व्याख्यानानं या ठिकाणी समारोप झालेला आहे. आणि पुरोगामी विचार मंचाच्या वतीनं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्व समाज घटकातले वंचित समूहांचे वेगवेगळ्या प्रश्नावरती पुरोगामी डाव्या, साम्यवादी, समतावादी, स्त्रीवादी, पर्यावर्तनवादी, प्रबोधनवादी या सर्व सामाजिक संघटना, विचारवंत लेखक, कवींना या विचारमंचावर आणून अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या वर्षानं वेगवेगळ्या प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेतलेला मी 1 मे पासून आजच्या 31 जुलैपर्यंतच्या ह्या 3 महिन्याच्या कालावधीत त्यांनी अखंडपणे चालवलेला आहे. आणि ही टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आज 97वं पुष्प मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सुरेश पाटोळे जे पुण्याचे साहित्यिक आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांनी अण्णाभाऊ यांच्या साहित्याचा आकृतिबंध आणि पैलू हा विषय अत्यंत खूप सुंदर पद्धतीनं दुपारी मांडलेला आहे. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते ज्यांच्या हयात पूर्ण आंबेडकरी चळवळीत गेलेली आहे आणि मागवाड्यात फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ विचार पेरण्यासाठी त्यांनी उभी हयात घातली, ते BS दादा कांबळे पाथरीकर यांनी 98वं पुष्प या ठिकाणी गुंफलेलं आहे. मी पहिल्या खंडित झालेल्या माझ्या मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे पद्मश्री लक्ष्मण माने सर, ज्येष्ठ साहित्यिक तथा उपराकार, माजी आमदार, यांनी आंबेडकरी चळवळीसमोरील आव्हाने हा अत्यंत मोलाचा विषय या ठिकाणी 99वं पुष्प गुंफताना मांडलेला आहे. आणि अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपाला त्यांनी एक नवा विचार करायला एक नवी लाईन दिलेली आहे शिक्षणाच्या आणि चळवळीच्या अनुषंगाने. आणि शेवटचं 100वं व्याख्यान प्राध्यापक डॉक्टर BS वाघमारे सर, जे ज्येष्ठ विचारवंत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते होते, JNUला होते. त्यांनी अत्यंत अशी जागतिक लेवलला गृहीत धरून आणि अण्णाभाऊ वेगवेगळ्या अंगानं त्यांची फिलॉसॉफी मांडलेली आहे. आणि ह्या एकंदरीत 1 ते 100 या व्याख्यानमालेचा त्यांनी या ठिकाणी समारोप केलेला आहे. या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी ऋणनिर्देश करण्यासाठी मी अनेक सल्लागारांच्या पैकी पुरोगामीचे अनेक सल्लागार आहेत आणि त्या सल्लागारांच्या पैकी मी एक कॉम्रेड अशोक उफाडे, पुरोगामीचा हितचिंतक या नात्यानं आपल्या सर्व मान्यवर श्रोते रसिक यांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. मान्य मित्र हो, पुरोगामी विचार मंच हा जो काही नाशिकचा समूह आहे, ही एक सुशिक्षित तरुण सेमी गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट कार्यकर्त्यांची ही एक मोठी फळी आहे. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं वेगवेगळ्या तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये काम आहे. ते ठरवून स्वतःला फोकस न करता ही प्रक्रिया चालली पाहिजे आणि जे चांगलं आहे, जे समाजहिताचं आहे,
जे जे चांगलं जसं जसं जेवढं जेवढं चांगलं करता येईल तेवढं तेवढं कुठल्याही प्रसिद्धीपासून दूर राहता किंवा प्रसिद्धीला सामोरे न जाता पडद्याआडून जास्तीत जास्त समाजहिताचं काम कसं करता येईल, त्या कामी आपल्याला कसं येता येईल हा उद्देश ठेवून पुरोगामी विचारमंच हा नाशिकवरून चालतो. आणि आजच्या दिवशी देखील मी त्यांना विनंती केली होती की तुमच्यातला एक कुणीतरी ह्या आभाराच्या मनोगताच्या कार्यक्रमासाठी, ऋण निर्देशाच्या कार्यक्रमासाठी आपण बोला. पण त्यांनी ठरवून सांगितलं की आम्हाला कुठलीही ही भूमिका घ्यायची नाही, प्रक्रिया चालली पाहिजे आणि त्या प्रक्रियेचा भाग बनणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि मी सुद्धा त्यांच्याच एका भूमिकेचा भाग म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. मित्रो, मी या सर्व मान्यवरांच्या यादीकडे जात असताना तत्पूर्वी पुरोगामी विचारमंचानं अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक वेगवेगळे विषय, प्रश्न, विचार, विचारधारा यांचा एक सुंदर असा समन्वय या मंचावरती केला आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा विचाराचा जागर, विचाराचं घुसळण या ठिकाणी घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांची खास काही शैली होत्या. बॅनर बनवण्याची एक स्वतंत्र शैली त्यांची या सोशल मीडियाला जिंकून घेऊन गेलेली आहे. दुसऱ्याच पद्धतीनं की जे फोटो सेशन असायचं किंवा फोटो सेशनच्या दरम्यान एक निवेदन असायचं कॉम्रेड विलास कांबळेंचं, हे निवेदन, फोटो सेशन आणि एक त्या विषयाशी किंवा त्या व्यक्ती महत्त्वाची समरूप असं स्वतः गायलेलं किंवा परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीतलं एक गीत त्यांना जोडून केलेलं जे होतं, ही एक नवा प्रकार त्यांनी सोशल मीडियाला या ठिकाणी ओळख करून दिला होता. आणि लोक त्याची आतुरतेनं वाट बघायची की पुरोगामीचं बॅनर, पुरोगामीचा वक्ता, पुरोगामीचं निवेदन कसं असेल. आणि ही एक नवी सवय मागच्या 3 महिन्यापासून पुरोगामी विचार मंचाच्या वतीनं सोशल मीडियाचा हटके वापर करून हा विचाराचा जागर निर्माण करण्यासाठी त्यांनी हे तंत्र अवलंबलं होतं. या तंत्रातले खास करून सर्व प्रसिद्धीपासून दूर असणारे या पुरोगामी विचार मंचाचे समन्वयक तथा सर्व हा सगळा तांत्रिक जोड करणारे माझे मित्र रवींद्र सुरवशे, या मंचाचे अध्यक्ष जे खास निवेदनानं प्रसिद्ध आहेत आणि ते का वेगळ्या रांगड्या शरीरयष्टीचे बोलीभाषेचे धनी आहेत, ज्यांनी आपल्या निवेदनाची छाप ह्या सोशल मीडियावर सोडून गेलेले आहेत, ते कॉम्रेड विलास कांबळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घाटूळ, जे ही सुद्धा एक वेगळ्या स्टाईलचे निवेदन आणि बाकी फीडबॅकचं काम हे करत असतात. खास करून अलीकडच्या काळामध्ये ही सगळी फेसबुक लाईव्हची सगळी यंत्रणा ज्यांनी सांभाळली आणि रात्रंदिवस ज्यांनी वेळ दिला ते या पुरोगामी विचार मंचाचे महासचिव सतीशजी गवारे, त्याचबरोबर कोषाध्यक्ष गजाननजी निकाळजे, मुख्य संघटक अशोकजी खडसे, प्रसिद्धी प्रमुख सुनील पारवे, रमेश बांगर, नागेश कांबळे, आकाश नंद, महादू गवारे, प्रेम खंदारे, विनोद बांगर, प्रकाश अवचार, या सर्व जिगरबाज तरुणांचं, या जिगरबाज फुले शाहू बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊंच्या विचाराच्या जागर घालणारा सर्व माझ्या मित्रांचं, सहकाऱ्यांचं मी एक प्रेक्षक म्हणून, एक या व्याख्यानमालेतला सभासद म्हणून, एक रसिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वांच्या वतीनं आपल्या पुरोगामी विचार मंचाच्या सर्व 72 टीमचं, सर्व तज्ज्ञ लोकांचं, सर्व डिव्होटेड कार्यकर्त्याचं मी स्वतः तुमचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं एक आयडियल कार्यक्रम कसा असावा, ऑनलाईनचा एक कार्यक्रम कसा असावा, एक असायचं चांगलं वर्कशॉप किंवा ट्रेनिंग किंवा नवा एक आयाम तयार करून देऊन आम्हाला तुम्ही गेलेला आहात, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं प्रथम तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. या व्याख्यानमालेमध्ये ज्यांच्या वतीनं ज्यांच्या पहिल्या भाषणानं सुरुवात झाली ते माझे मित्र लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिशे यांनी पहिलं पुष्प जे गुंफलं ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीतील व लढ्यातील योगदान हा विषय घेऊन त्यांनी या व्याख्यानमालेचा प्रारंभ केलेला आहे. दुसरं पुष्प सागर गोरखे जे कबीर कला मंचाचे अध्यक्ष आहेत, यांनी पुरोगामी आणि विद्रोही शाहिरी परंपरा हा विषय घेऊन
या दुसऱ्या पुष्पामध्ये त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि या व्याख्यानमालेला एक गती देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर प्रवीण पंडित धम्मकार्य फाउंडेशन मुंबईचे आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा विषय त्यांनी अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या ठिकाणी या मंचावर मांडलेला आहे. सचिनजी बगाडे दलित युवक आंदोलनाचे हे आमचे अध्यक्ष आहेत, या विचार मंचाचे सल्लागार आहेत. त्यांनी या मंचावरती समविचारी सामाजिक चळवळीचा आणि एकत्रीकरणाची गरज आहे काय, हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा विषय त्यांनी विषद केलेला आहे. आमचे नाशिकचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे तरुण कार्यकर्ते नेते, युवकांचे नेते चेतनजी गांगुर्डे यांनी समविचारी आंबेडकरी चळवळीचे एकत्रीकरण आणि युवकांची भूमिका हा विषय मांडून या व्याख्यानमालेला या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर नितीनजी चंदनशिवे हे सोलापूरहून बोललेले आहेत. स्पर्धा परीक्षांच्या संधी नितीनजी चंदनशिवे हे सोलापूरहून बोललेले आहेत. पुरोगामी विचाराची चळवळ आणि विद्रोही साहित्य हा विषय घेऊन त्यांनी ह्या व्याख्यानमालेला पुढे घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर गणेश विठ्ठलराव साळवे हे औरंगाबादहून बोललेले आहेत. त्यांनी जी काही बहुजन समाजातली मुलं आहेत, जे परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा UPSC MPSCचं अभ्यास करतात, यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या संधी आणि युवकांच्या पुढील आव्हाने हा विषय घेऊन या व्याख्यानमालेचं पुष्प सजवलेलं आहे. त्यानंतर आमचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे प्रोफेसर PK वाघमारे सर यांनी मातंग समाज हा विषय घेऊन या व्याख्यानमालेला समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. या पुरोगामी विचार मंचाचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर मारुती कसाब सर यांनी अहमदपूरवरून लवजी साळवे यांचे सत्यशोधक चळवळीतील योगदान हा विषय त्यांनी या ठिकाणी या विचार मंचावर मांडलेला आहे. त्यानंतर स्त्रीवादी भूमिका घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या आमच्या ताई सत्यभामा तर सौंदरमल, त्यानंतर सुधाताई कांबळे लातूरवरून ह्यांनी मुक्ता साळवे यांनी धम्मक्रांती हा विषय दिलेला घेऊन भाषण केलेलं आहे. त्याचबरोबर कॉम्रेड दत्ता तांबे यांनी या कोरोनाच्या काळात परतून आलेल्या मजुरांच्या प्रश्नावर या ठिकाणी व्याख्यान केलेलं आहे. प्राध्यापक सुरेश हिवाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांची शाहिरी या व्याख्यानमालेत मांडलेली आहे. बाई कीर्तिकुमार बुरांडे शेतकरी कामगार पक्षाचे परभणी जिल्ह्याचे चिटणीस आहेत. त्यांनी कामगारांचे वेदना आणि उद्रेक हा विषय घेऊन इथे मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर माननीय अजिंक्यभैया चांदणे DPI या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी अत्यंत संवेदनशील विषयाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. बौद्ध कंसात पूर्वाश्रमीचे महार, मातंग कंसात मांग या तरुण वादाची कारणे त्यांनी या ठिकाणी विषद केलेली आहेत. कॉम्रेड राहुल शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळात जी कार्यकर्ती मंडळी रस्त्यावरची होती, जी घरात बंदिस्त होती, त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा घडून आणलेली आहे. त्यानंतर कॉम्रेड अशोक उफाडी यांनी ज्या मातंग समाजामध्ये मांगवीरांची एक मोठी परंपरा आहे किंवा जी देव म्हणून किंवा ज्या परंपरेने दिलेली आहे, त्या मांगवीरांच्या इतिहासाचं अवलोकन हा विषय घेऊन या ठिकाणी मांडणी केलेली आहे. लोकेश कांबळे यांनी नामांतराचा लढा आणि आजचं विद्यापीठ या मालेत मांडलेला आहे. भाई बजरंग ताटे लाल पॅन्थरचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जमीन हक्काचा लढा आणि आजच्या चळवळीचं या ठिकाणी स्वरूप मांडलेलं आहे. सुरेखा आगळे यांनी 21व्या शतकातील महिलांच्या पुढील आव्हाने ह्या विषयावर मांडणी केलेली आहे. नवयान महाजलशाचे आमच्या शीतलताई आणि सचिन माळीजी आणि सहकाऱ्यांनी अण्णाभाऊंना या मंचावर येऊन वंदन केलेलं आहे. करूया अण्णाभाऊंना वंदन हा कार्यक्रम त्यांनी विशेष आयोजित करून इथून त्यांनी अभिवादन केलेलं आहे. खास करून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारक आणि तृतीय पंथीयांसाठी खूप काम करणाऱ्या दिशा पिंकी शेख यांची दरम्यानच्या काळात नुकतीच महाराष्ट्रानं स्थापन केलेल्या तृतीयपंथीसाठीच्या हक्काच्या कल्याण मंडळावर त्यांची निवड झाली होती. त्या अनुषंगानं या मंचानं त्यांना तातडीनं हा विषय घेऊन या पुरोगामी विचार मंचावर आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी
तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण, कल्याण मंडळाची स्थापना आणि त्यांची भूमिका या अनुषंगाने त्यांनी अत्यंत प्रभावी मांडणी या मंचावरती केलेली आहे. प्राध्यापक डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी उदगीरूर यांनी मांगजात आणि समूहाची प्रत्येकीय वास्तव आणि विपर्यास हा विषय घेऊन मांडणी केलेली आहे. माननीय हरीश कांबळे साहेब लातूरवरून जे सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांनी आंबेडकरी चळवळ आणि मातंग समाज हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. लेखिका आणि कवयित्री माननीय दीक्षा कदम यांनी स्त्रियांचे सामाजिक आणि सांस्कृतिक वस्तुकरण हा विषय या मंचावर मांडलेला आहे. डॉक्टर सोमनाथ कदम यांनी मातंग समाजाचा इतिहास या मंचावर मांडलेला आहे. पोलीस अधिकारी माननीय मुरारी गायकवाड यांनी यशस्वी समाजाची मानसिकता आणि कुटुंबातील शिक्षण पद्धती हा विषय त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड औरंगाबादवरून यांनी भटके विमुक्त समाज, त्यांची संस्कृती आणि आंबेडकरी चळवळ हा अत्यंत आगळा वेगळा विषय या मंचावर त्यांनी मांडलेला आहे. त्यानंतर मानवी हक अभियानचे नेते आणि आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ तांगडे बीडवरून त्यांनी ॲट्रॉसिटी कायद्याचा भ्रमनिराश हा अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा विषय घेऊन या कायद्याच्या अनुषंगानं जे भ्रम आणि भ्रमनिराशा होत आहेत अत्यंत अगदी वर्कशॉप घेतल्या टाईप मांडलेला आहे. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर विजय कुमठेकर सर यांनी मातंग समाजातील राजकीय स्थिती आणि भविष्यातील वेध हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक माननीय रमेश राक्षे पुणे यांनी पुण्यावरून महापुरुषांचे विचार आणि आजची तरुण पिढी हा अत्यंत महत्त्वाचा विषय या मंचावर मांडलेला आहे. त्याचबरोबर प्राध्यापक संजय गायकवाड यांनी औरंगाबादवरून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि सामाजिक न्याय हा विषय या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. पारधी समाज संघटनेच्या नेत्या, जो समाज आजही गुन्हेगार म्हणून ज्यांच्याकडे पोलीस आणि शासन पाहतं, त्या समाजावर काम करणारे आमच्या भगिनी, जुन्या काळच्या सोबतच्या साथीदार सन्माननीय सुनीताताई भोसले या पारधी समाज संघटनेच्या अध्यक्ष आहेत. यांनी पुरोगामी विचार मंचावरती पारधी समाजाची सद्यस्थिती आणि माझी भूमिका, ते ज्या काही काम करतात त्यांची भूमिका, ह्या अत्यंत सर्वत्र दुर्लक्षित राहिलेला विषय पुरोगामी विचार मंचावर या ठिकाणी चर्चेला आलेला आहे. त्याचबरोबर फकीरा दलाचे अध्यक्ष माननीय सतीशजी कसबे साहेब यांनी मातंग समाजाची दशा आणि दिशा हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. लोकलढा सांस्कृतिक चळवळ नाशिकचे आमचे मित्र कॉम्रेड समाधान घोडेश्वर यांनी शोषण मुक्तीच्या चळवळी आणि मातंग समाज हा विषय मांडलेला आहे. आदरणीय रामभाऊ गुंडुले माजी आमदार आहेत, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या चळवळीतील योगदान हा विषय मांडलेला आहे. लोकहित पक्षाचे अध्यक्ष माननीय सचिनभाऊ साठे यांनी मातंग समाज आणि राजकारण हा विषय या विचार मंचावरती मांडलेला आहे. त्याचबरोबर संभाजी बिराजे यांनी थेट कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांचे मातंग समाजाच्या प्रती असणारे योगदान हा विषय घेऊन अत्यंत खूप महत्त्वपूर्ण मांडणी केलेली आहे. डॉक्टर समाधान इंगळे औरंगाबाद त्यांनी सांस्कृतिक प्रबोधन परंपरा हा विषय मांडलेला आहे. त्याचबरोबर विनोद निकालजे, प्राध्यापक डॉक्टर सुरेश सवताईवाले यांनी मी अनुभवलेले अण्णाभाऊ, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुटे यांनी सामाजिक राजकीय चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांची मानसिकता हा अत्यंत ज्वलंत आणि कार्यकर्त्या मनातला प्रश्न त्यांनी विषय मांडलेला आहे. प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनकुटे हे भीमप्रहार या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. माननीय नितीन सावंत यांनी संत चळवळीतील आजची प्रासंगिकता हा विषय या ठिकाणी मांडलेला आहे.
डॉक्टर विठ्ठल भंडारे नांदेडवरून यांनी अण्णाभाऊ साठे आणि समाज प्रबोधन चळवळ हा विषय मांडलेला आहे. सुनील सौंदरमल यांनी सहकारातून समृद्धीकडे हा अर्थकारण किंवा अर्थशास्त्र किंवा अर्थ साक्षरता, वित्तीय साक्षरता या ठिकाणी आम्हाला वित्तीय साक्षर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे साहेब यांनी पुण्यावरून अण्णाभाऊंची प्रबोधनात्मक शाहिरी हा विषय मांडलेला आहे. त्याचबरोबर राजकुमारजी घोगरे, विशालजी लोमटे यांनी ऑस्ट्रेलियातून परदेशी शिक्षणाच्या संधी आणि आव्हाने हा विषय मांडलेला आहे. जगदीश ओवाळ पुणे, प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी 21वे शतक आणि मातंग समाज हा विषय घेऊन या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. डॉक्टर संजय कसा पूर्णा, मातंग समाज आणि सक्षमीकरणाचे मार्ग, कॉम्रेड गणपत भिसे, लालसेना, अनुसूचित जाती आरक्षण, ABCD वर्गीकरणाची संवैधानिक बाजू आणि गैरसमज हा अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वपूर्ण या ठिकाणी विषय मांडलेला आहे. डॉक्टर शिवाजीराव गायकवाड कोल्हापूर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील संशोधनाच्या दिशा हा विषय मांडलेला आहे. तर साधारणतः ही 100 लोकांची यादी आहे. ह्याच्या विषयाची आणि व्यक्तींची नावं या ठिकाणी जर विषद केली तर माझा 1 तास या ठिकाणी जाऊ शकतो. मी जास्तीत जास्त नावं या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि गणेश चंदन शिवे असतील, उमाकांची राठोड असतील, सुचिता गायकवाड, हनुमंत साठे RPI, कॉम्रेड अंकिता रानडे, शिवाजीराव जवळगेकर सर यांनी मातंग समाजाचे प्रश्न आणि बुद्धिजीवी लोकांची भूमिका हा विषय घेऊन मांडणी केलेली आहे. प्राध्यापक सुषमा अंधारे यांनी पुरोगामी चळवळ आणि युवकांची भूमिका हा अत्यंत प्रभावीपणे हा विषय मांडलेला आहे. इतिहासकार श्रीमंत कोकाटे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य आणि आजची प्रासंगिकता हा विषय घेऊन मांडणी केलेली आहे. कोल्हापूरवरून आमचे मार्गदर्शक डॉक्टर शरद गायकवाड यांनी परिवर्तनाच्या वाटेवर मातंग समाज हा विषय मांडलेला आहे. शिवा कांबळे सर नांदेडहून बोललेले आहेत. डॉक्टर रमेश लांडगे बीडवरून बोललेले आहेत. प्राध्यापक नानासाहेब थोरात, नंदाताई लोखंडे लवचिक क्रांती मोर्चाच्या अध्यक्षा बोललेल्या आहेत. प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांनी अण्णाभाऊंची जन्मशताब्दी आणि भारतरत्न पुरस्काराची मागणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय या मंचावर या ठिकाणी विषद केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबूराव गुरव सरांनी अण्णाभाऊ साठे शतकाचा नायक हा अत्यंत अण्णाभाऊंचा जीवनपट विषद करणारा विषय लिखाणाच्या अनुषंगानं असेल, जीवनाच्या अनुषंगानं असेल, अत्यंत प्रभावी मांडणी आदरणीय डॉक्टर गुरव सरांनी या मंचावर केलेली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बजरंग कोरडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि वर्तमानातील संदर्भ या विषयावर खूप अभ्यासपूर्ण माहिती देऊन आमच्यासारख्याला या ठिकाणी प्रशिक्षित केलेलं आहे, आमचं प्रबोधन केलेलं आहे. त्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर सारिका भंडारे थोटवे ह्या तरुण पिढीच्या नायक आणि विचारवंत यांनी अण्णाभाऊ साठे यांचे मूल्य आणि विचार हा अत्यंत विषय खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी चंद्रकांतजी वानखेडे सर नागपूरहून बोललेले आहेत. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील नायिका हा विषय मांडलेला आहे. बहुजन संघटकचे आमचे मित्र सर्वजित बनसोडे जे बहुजन संघटक या पेजवरून देखील अण्णाभाऊंची जन्मशताब्दी व्याख्यानमाला चालवतात, त्यांनीही अण्णाभाऊंचा संघर्ष आणि आजची प्रासंगिकता हा विषय घेऊन मांडणी केलेली आहे. कॉम्रेड किशोर ढमाले सर सत्यशोधक शेतकरी सभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनीही अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन मांडणी केली आहे. परवाच्या याच्यात माननीय राजाभाऊ श्रीगुप्ते यांनी अण्णाभाऊ साठे लेखक, कार्यकर्ता आणि कादंबरी अशी मांडणी केलेली आहे. परंतु त्यांच्या मांडणीमध्ये खूप सारा व्यत्यय आला होता आणि ते काही आपल्याला भाषण आपण लाईव्ह ऐकू शकलो नाहीत. ते नव्यानं तो आपला व्हिडिओ फेसबुकवरून आपल्याला पाठवतील, तो आपण सर्वांना शेअर करूयात. ही साधारणतः 100 वक्ते आणि 100 विषय
आपण जर ही डोळ्याखालून जर घातली मित्र हो, तर एक वेगळेपण याच्यामध्ये दिसतं की असे विषय, नवे नवे विषय एका व्याख्यानमालेच्या अनुषंगानं चर्चिले जावेत. हा जो काही उपक्रम आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं 20 ते 25 व्याख्यानमाला, 100 व्याख्यानांच्या व्याख्यानमाला चालू आहेत. त्यातली एक पुरोगामी विचार मंचाची ही व्याख्यानमाला आहे. आणि यावर अण्णाभाऊंच्या साहित्याच्या अंगानं तर चर्चा झालीच आहे, पण पारधी समाजासारख्या समाजाच्या प्रश्नावरती चर्चा असेल, किंवा दिशा पिंकी शेख ज्या समूहाचं नेतृत्व करतात त्या समूहाची समस्या असेल, त्याच्यानंतर भटके विमुक्तांच्या अनुषंगाने झालेली चर्चा असेल, दुर्लक्षित समाजाच्या अनुषंगाने चर्चा झालेली असेल, हे नाना प्रकारचे विषय आज आपल्याला ह्या विषयाची यादी बघत असताना सामाजिक न्यायाचा विषय असेल, या ठिकाणी सरकारी ध्येय धोरणाचा विषय असेल, हे सर्व विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेले आहेत. आज या सर्व मान्यवरांचं, सुरुवातीचे कॉम्रेड गणपत बिशे ते आजचे डॉक्टर BS वाघमारे सर, आणि माझ्या आभार प्रदर्शनाच्या नंतर ज्यांचं या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांचा क्रांतिकारी जलसा होणार आहे, ते शाहीर सदाशिव बिशे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच पुणे, यांचंही मी आभार मानतो आणि पुरोगामी विचार मंचाचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मी या सोशल मीडियाचे देखील आभार मानतो की फेसबुक जर कदाचित भारतातल्या भांडवलदारांच्या हातात असतं, भारतातल्या हुकुमशहाच्या हातात असतं, भारतातल्या सरकारच्या हातात असतं, तर किमान त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने मोकळीक फेसबुकच्या निर्मात्यानं दिली, ती मोकळीक आमच्या देशातल्या त्या कंपनीने दिली नसती. तर त्या फेसबुक कंपनीचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी माझ्या समारोपीय मनोगताकडे जात असताना 2 गोष्टी आपल्यासोबत शेअर करून मी माझं या ठिकाणी मनोगत थांबवणार आहे. मित्र हो, हा एकंदरीत व्याख्यानमालेचा हा सगळा परिपोष किंवा हा संदर्भ घेऊन जात असताना खूप मान्यवरांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. अण्णाभाऊंच्या जन्म दिनापासून ते उद्याचं 1 ऑगस्ट 2020 ह्या 100 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या मोठ्या मान्यवरांनी चर्चा केलेली आहे. आपण बघूयात की अण्णाभाऊंच्या जन्माच्या वेळी जी परिस्थिती या देशातल्या कष्टकरी, श्रमिक आणि इथल्या शेतकरी शेतमजुरांच्या वरती होती, ज्या 1920च्या काळामध्ये या ठिकाणचा मातंग समाज असेल, बहुजन समाज असेल, भटका असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, शेतमजूर असेल, दुबळा असेल, हा दुबळा पिचत जात असताना त्या ठिकाणी फकीरा आणि तत्सम जातीचे नायक उभा करून अण्णाभाऊंनी एक मोठी लढणाऱ्यांची परंपरा आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेली आहे. आणि एक नवा इतिहास तुमच्या माझ्यापुढे मांडलेला आहे. आणि अण्णाभाऊंनी तो दाहक इतिहास, तो जुलमाचा इतिहास या ठिकाणी साहित्यात मांडलेला आहे. आज जर बघितलं आपण भारतातलं केंद्र सरकारातली जी काही परिस्थिती बघितली, तर ती परिस्थिती आणि तत्कालीन इंग्रज साम्राज्यशहा, सामंतशहाच्या काळातल्या त्या परिस्थितीपेक्षा वेगळी परिस्थिती नव्हे, तर आता अधिक कठीण परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. आपण बघत असतो की अण्णाभाऊंच्या जन्माच्या वेळी किंवा फकीराच्या कार्यकाळात किंवा त्या काळात, संयुक्त महाराष्ट्राच्या काळात, की लोकांच्या अधिकाराचं बोलणारे, लोकांच्या हिताचं बोलणारे, लोकांच्या प्रश्नाचं बोलणारे, मानवाच्या अधिकाराचं लिहिणारे, हे सारे लिहिणारे, बंड करणारे किंवा लढा उभारणारे हे सरकारचे कायदेशीर गुन्हेगार म्हणून सरकार त्यांना डांबायचं. मग ते फकीरासारखा नायक असो, सत्तू भोसलासारखा नायक असू, इवन अण्णाभाऊ सारख्या लेखकाला अमरावतीच्या जेलमध्ये टाकण्याचं काम असू, क्रांतिसिंह नाना पाटलाला देखील भूमिगत म्हणून काम करावं लागण्याची वेळ येणं जी असेल, तर तीच वेळ अण्णाभाऊंच्या जन्माच्या नंतर बरोबर 100 वर्षानं देखील आज आपण आपल्या देशाकडे जर बघितलं, तर या देशातलं सरकार अधिकार मागणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून, देशद्रोही ठरवून जेलात टाकतंय, मानवाच्या हितासाठी लिहिणाऱ्यांना जेलात टाकतंय, मानवी अधिकाराच्या गोष्टी करणाऱ्या माणसांना किंवा लेखकांना, कवींना जेलात टाकतंय. जी परिस्थिती
1920च्या काळात होती तीच परिस्थिती आजच्या काळात आपल्याला तुम्हाला मला पाहताना दिसती आहे. आणि राज्य पातळीवरची सरकार त्या पद्धतीनं ती त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवून कुठल्याही भूमिकेशी विरोध बी नाही समर्थन बी नाही अशा न्यूट्रल भूमिकेमध्ये राहून या देशाचं या राज्याचं सरकार चालवून एक प्रकारे छुपा काय समझोता केंद्र सरकारचे करून हे सरकार चालवत असताना तुम्हाला मला एक भ्रम निर्माण करण्याची किंवा होण्याची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला तुमच्या माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे. मित्रहो, तुम्ही बघा की तो अण्णाभाऊचा काळ आहे. अण्णाभाऊनं जो काही साम्यवादाचा किंवा मार्क्सचा, फुलेंचा, बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी साहित्यातून निर्माण करून दिला. श्रमिक, दलित, कष्टकऱ्यांच्या छळांच्या विरोधात त्यांनी बंड केलं. आणि ह्या आपल्या 1920 ते 2020च्या काळामध्ये ह्या 100 वर्षाच्या काळात अण्णाभाऊंची ही चर्चा, अण्णाभाऊंची ही समीक्षा, अण्णाभाऊंच्या साहित्याची, प्रश्नाची आणि लढ्याची चर्चा होण्यासाठी आज ही 100 वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला मला उजडावा लागलेला आहे. या वर्षी जेवढी अण्णाभाऊंच्या अंगाने चर्चा झालेली आहे ती यापूर्वी झालेली नव्हती. आणि म्हणून मग ह्या 100 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या 73 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही जर बघू तर आजही जर बघितलं की सामाजिक न्यायाचे प्रश्न असतील किंवा वंचितांचे प्रश्न असतील किंवा लोकहिताचे प्रश्न असतील तेही आज प्रलंबित असताना तुम्हाला आम्हाला दिसत आहेत. आणि या अनुषंगानं आपण बघत असू की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राची ओळख आहे. आणि संपूर्ण देशाला महाराष्ट्रानं फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ ही महान विभूती देऊन या देशाला एक नवा इतिहास आणि नवी शौर्याची, विचाराची, संस्कृतीची परंपरा दिलेली आहे. परंतु ही परंपरा जोपण्यामध्ये तुम्ही आम्ही इथलं सरकार, राज्य सरकार यशस्वी होत आहे का किंवा त्या भूमिकेशी आहे का? आपण जर एक साधारणतः खोल पद्धतीने विचार केला की अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं या पुरोगामी विचार मंचाचा एक हितचिंतक या नात्यानं मी माझं मनोगत व्यक्त करत असताना मला नवल ह्या गोष्टीचं वाटतं मित्र हो की तुम्ही बघत असताल की या ठिकाणी उद्या 5 तारखेला राम मंदिराचं भूमिपूजन आहे. काही 1000 करोडची या ठिकाणी वास्तू उभी राहणार आहे. मागाच्या भाषणामध्ये लक्ष्मण माने सरांनी म्हटल्याप्रमाणे तिथं राम होता नव्हता, रावण होता, युद्ध झालं नाही झालं माहीत नाही. ती एक मोठी काव्य होती, कविता होत्या आणि कवितेतून, कल्पनेतून तयार केलेले राम, लक्ष्मण, हनुमान. आणि तिथे जर पूजनाचं काम किंवा मोठ्या भव्य मंदिराचं उभं होत असेल आणि हजारो करोड रुपये तिथे या ठिकाणी उधळले जाणार असतील आणि त्याची निर्मिती होणार असेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघत असाल की अण्णाभाऊ सारखा लेखक, अण्णाभाऊ सारखा शाहीर, अण्णाभाऊ सारखा कामगारांचा नेता, अण्णाभाऊ साठे सारखा स्वातंत्र्याचा नायक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा शिल्पकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या 2020च्या कालखंडामध्ये जर बघितलं की आजही माझ्याकडे जी पुस्तकं आहेत, आज हे 100वे वर्ष आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या 3 पक्षाचं या ठिकाणी सरकार आहे. तुम्ही बघा की जे या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे आणि अण्णाभाऊ यांचे घनिष्ठ संबंध होते. आणि पुरोगामी महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंचा वारसा आहे त्याच पद्धतीनं प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आहे. आणि प्रबोधनकारांची या ठिकाणी नातू आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि या राज्याचे मुख्यमंत्री असताना या पार्टीचे जे समन्वयक आहेत, ज्यांच्याकडे देश पुरोगामी नेता म्हणून बघितलं जातं ते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत किंवा या राज्याचे समाज कल्याण मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब आहेत. हे ज्यांना गोपीनाथरावांच्या सामाजिक न्यायाचा वारसा आहे. आज जर ह्या तिन्ही पक्षांचा जर एकंदरीत विचार केला किंवा परवाला रामदास आठवले साहेबांनी पत्र दिलेलं की अण्णाभाऊ साठे यांना साहित्य रत्न पुरस्कार द्यावा किंवा वर्षाताई शिक्षण मंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्याच्या, त्यांनी देखील त्या भारतरत्नासाठी मोदी सरकारला पत्र दिलेलं आहे. माझी त्यांना विनंती आहे सर्व समाजातील प्रतिनिधींना सरकारमधल्या की आदरणीय महोदय, हे अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे
आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राजकुमार बडोले मंत्री असताना, समाज कल्याण मंत्री असताना, जे महाराष्ट्र सरकारचा अण्णाभाऊ साठे स्मारकाचा प्रश्न होता, तो बडोले साहेब आणि तत्कालीन चेअरमन त्या स्मारकाचे त्यांच्यातल्या वाद किंवा ह्यांच्या मंत्रिमहोदयाच्या हेकेखोरपणामुळे तो जशाला तसंच ते स्मारक राहिलेलं आहे. नवे अलीकडे मी एकदा वाचलं की ते कॅन्सल झालेलं म्हणून कळालेलं आहे, किंवा ते स्मारक बाजूला राहिलेलं आहे, स्मारक झालेलं नाही. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं किमान अण्णाभाऊंचं समग्र साहित्य या ठिकाणी सरकारच्या वतीने छापून ते मोफत नाही पण अत्यल्प दरामध्ये लोकांना परवडेल अशा किमतीत जर उपलब्ध करून दिलं असतं तर आम्ही असं समजू शकलो असतो की हा पुरोगामी महाराष्ट्र, ह्या पुरोगामी महाराष्ट्राला वारसा घेण्याचा अधिकार आहे, नाव घेण्याचा अधिकार आहे. परंतु कुठलंही एक चिटुरी सुद्धा अण्णाभाऊंच्या नावाची महाराष्ट्र सरकारनं छापली नाही, किंवा जे काही दलित बहुजनांचे लोकप्रतिनिधी विधानसभेत असतील, मंत्रिमंडळात असतील, लोकसभेत असतील, त्यांनी देखील सरकारला तशी ताकीद किंवा मागणी केलेली नाही. बार्टीच्या वतीनं ज्या पद्धतीनं मोठे मोठे हजार पानाचे ग्रंथ माझ्याकडे आहेत, मी ते दाखवणार नाही, पण किमान बार्टीला तरी हे शहाणपण येणं गरजेचं होतं की हे अण्णाभाऊ फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंचे विचारधारेतले एक मोठे समाज प्रबोधनकार आहेत, समाजाचं हित जपणारे आहेत. तर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक अण्णाभाऊंचं समग्र साहित्य या ठिकाणी प्रकाशित करावं आणि अल्प किमतीमध्ये ते समाजाला द्यावं, वाचकांना द्यावं, हेही काम बार्टीनं या ठिकाणी केलेलं नाही. म्हणून मग जी बार्टीच्या बद्दलची जी अलीकडे अफवा निघायला लागलेल्या आहेत किंवा लोक म्हणायला लागलेत की बार्टीवर दोष ठेवायला लागलेले की बार्टी ही पार्शलिटी करते, आमची विनंती आहे, बार्टीला आणखीनही वेळ आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर अह साळुंके सरांचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा ग्रंथ बार्टीनं मोठा आहे, तो 1000 पानांचा 500 पानांचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ बार्टीनं जसा प्रकाशित केला तसे अनेक केलेले आहेत. अशाच पद्धतीनं आमचं म्हणणं नाही की तो का केला, तो केलाच पाहिजे. फुले शाहू बाबासाहेबांचा विचार प्रसारित होण्यासाठी केला पाहिजे. किमान बार्टीनं जर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्तानं अण्णाभाऊचा एक खंड जरी प्रकाशित केला असता तर बार्टी ही आज जी काही बार्टीच्या नावानं ओरड चालू आहे ती ओरड, तो हेतू, तो वास तो बार्टीचा आला नसता असं माझं प्रामाणिक मत आहे. किंवा मी धनंजय मुंडे साहेबांना या आभाराच्या निमित्तानं मी सांगेल की साहेब 20 मार्च 2020 रोजी आपण एक निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारनं, आणि तो निर्णय असा आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी 100 कोटी 24 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे भवन व कार्यालय इमारत बांधणे. 2. समाजातील विद्यार्थ्यांसाठी MPSC व UPSC पूर्वतयारीसाठी शिष्यवृत्ती देणे. 3. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणे आणि प्रकाशित साहित्याचे गावोगावी वाटप करणे. 4. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणे. 5. जिल्ह्याच्या ठिकाणी स्मृतिभवन, अभ्यासिका व प्रशिक्षण केंद्र बांधणे. अशा प्रकारच्या 15 कामांना 20 मार्च 2020च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. हा महाराष्ट्र टाइम्सच्या एका विशेष पुरवणीत आलेला आपला निर्णय आहे. जर आज 31 जुलै आहे, उद्या अण्णाभाऊंची 101वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करणार आहोत. माझी माननीय धनंजय मुंडे साहेबांनी जशी इतर कार्यक्रम त्यांनी अगदी पटापटा निधी देण्याचे काम सुरू केलेलं आहे, त्या पद्धतीने इकडेही थोडासा हात ढिला सोडावा आणि आपल्या हाताचा वास येणार नाही भेदाभेदाचा, अशी आम्ही अपेक्षा करतो. तर किमान उद्या 1 ऑगस्टला तरी किमान आपल्या समाज कल्याण खात्याच्या मंत्री म्हणून आपण ती घोषणा करावी, असंही मी या ठिकाणी अपील करतो. या पद्धतीनं ही सगळी पार्श्वभूमी जर बघितली तर ही जी काही आहे अशी भूमिका अण्णाभाऊंच्या पद्धतीनं जाणीवपूर्वक होते का काय, असा संशय यायला निर्माण होत आहे. किंवा शासनात बसलेले अण्णाभाऊंचे विरोधक आहेत
का त्यांना फीड करणारे विरोधक आहेत किंवा बार्टीमधले संचालक विरोधक आहेत किंवा आपण जर बघितलं की अण्णाभाऊ साठेच्या नावानं वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मध्ये अध्यासन केंद्र आहेत किंवा वेगवेगळ्या समाजपुरुषांच्या नावानं अध्यासन केंद्र आहेत। एकाही विद्यापीठाने अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या अध्यासन केंद्राच्या मार्फत अण्णाभाऊंच्यावर विशेष निबंध किंवा विशेष लेख विशेष साहित्य प्रकाशित केल्याचं माझ्या ऐकिवात नाही। आणि मी तर परवा नांदेडची बातमी ऐकली की ती तर फंडच दिलेला नाही। माननीय अशोक चव्हाण साहेब तिथले गाजलेले मोठे मंत्री आहेत, मुख्यमंत्र्याच्या बरोबरीचे आहेत, नव्हे ते होते। त्या SRTला अण्णाभाऊच्या अध्यासन केंद्राला 1 रुपया देखील नसणे हे जन्मशताब्दी वर्षामध्ये ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, ही सरकारलाही कळावी आणि तुमच्या माझ्याही ध्यानात यावी। ही सारी अशी पद्धती या पद्धतीने आपल्याला दिसते आहे। म्हणून मग येणाऱ्या काळामध्ये किमान जी काही आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं 3 महिन्यात जी आपल्या सोबत जुडलेली मंडळी आहेत, आपण सर्वजण मिळून आहोत, ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांना दुर्लक्षित सरकारच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर, विचाराच्या पातळीवर, समीक्षेच्या पातळीवर ठेवलं जातं, त्या पद्धतीने हा अण्णाभाऊंचा विचार, माणसाला समृद्ध करण्याचा विचार आणखीन समृद्ध करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीनं या ठिकाणी कामाला लागूयात। आपण बघूयात की आज जो काही आज समारोप आहे, मला कुणीतरी म्हणालं की कोणत्यातरी पक्षाची असे म्हणणं आहे की अण्णाभाऊ जन्मशताब्दी वर्ष उद्यापासून चालू व्हायले, उद्यापासून तुम्ही साजरं करा, पण सरकार म्हणून अण्णाभाऊंचं जे अपेक्षित आहे ते मागणी करायला लावू नका। तर ते सरकारनं त्यांची जबाबदारी म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊंच्या योगदानाच्या अनुषंगानं त्याचं प्रोव्हिजन करून या विकासाच्या कामी त्यांनी पुढे यावं, वंचित घटकांना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावं, या पद्धतीची या ठिकाणी आम्ही या मंचाच्या वतीनं सरकारकडं आणि सर्व लढवया बंधू भगिनीकडे आम्ही मागणी करतो की आपण या विषयावर लढूया। दुसरी गोष्ट जी आहे, मी समारोपाकडे जात असताना एवढं सांगेल की नाशिकचे हे पुरोगामी विचार मंच जे आहे, आज 3 महिन्याच्या पूर्ण व्याख्यानमालेमध्ये आपण जर बघू की विचार मंचाची जी काही भूमिका राहिलेली आहे, ह्याचा निव्वळ आणि निव्वळ हा प्रबोधन हेतू आहे। पुरोगामी विचार मंच ही कुठलीही राजकीय पक्ष संघटना नाही, तीही कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा एका स्वतंत्र कोण्या संघटनेशी ॲफिलिएटेड नाही, संबंधित नाही। मी सुरुवातीला विषद केल्याप्रमाणे पुरोगामी विचार मंच ही जी विचारधारा, जो व्यक्ती, जो समाज समूह, जी संघटना, जो अण्णाभाऊंच्या साहित्यातला माणूस आहे, हा माणूस सुखी व्हावा, हा माणूस समृद्ध व्हावा, हा माणूस आनंदी व्हावा, हा माणूस सुरूप व्हावा, यासाठी जो माणूस काम करील त्या माणसांच्या सोबत त्या माणसाला जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यासोबत चालण्याचा प्रयत्न पुरोगामी विचार मंच करीत असतो। त्यामुळं आपण ह्या पुरोगामी विचार मंचाकडे बघत असताना ह्या अशा थर्ड अँगलनं बघावं की पुरोगामी विचार मंच हा खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन, सकारात्मक भूमिका घेऊन जे चांगलं निर्माण होणार आहे त्या निर्माणासाठी हा पुरोगामी विचार मंच कार्यरत होतो। ह्या 3 महिन्याच्या व्याख्यानमालेच्या मध्ये जे विषय चर्चिले गेले त्या सर्व मान्यवरांचं आम्ही अभिनंदन करतोय। परंतु जे काही आमच्या बघण्यात आलं, ऐकण्यात आलं, वाचनात आलं किंवा ज्या प्रबोधन किंवा व्याख्यात्यांनी या ठिकाणी विचार मांडले, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आज तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येत आहेत। आज 2020 आहे आणि 2020च्या काळामध्ये आजच्या सामाजिक चळवळीची साधारणतः एक स्वरूप बघितली तर खूप गंभीर अशी आहेत। तुमचा माझा शत्रू या देशाचं सरकार आज खूप ताकदीनं, खूप त्यांची जी काही संवैधानिक ताकद आहे तो खूप हिमतीनं आणि ताकदीने ते उभे राहत असताना आमचे समोरचे काही प्रश्न आहेत की खरंच आम्ही हातात हात घालून सोबत आहोत का? इथली आंबेडकरी चळवळ, मार्क्सवादी असतील, डाव्या पुरोगामी चळवळी असतील, प्रबोधनवादी चळवळी असतील, सेक्युलरवादी चळवळी असतील किंवा ज्या भांडवली शाहीला नाकारून
लोकशाही मान्य करणाऱ्या विचारधारा, समूह, पक्ष, संघटना, व्यक्ती हे खरंच त्यांच्या बाजूनं किंवा लढण्यासाठी हे एकमेकाच्या हातात हात घालून उभे आहेत का? ही आमच्या समोरचा एक प्रश्न आहे. आमच्या समोरचा असा या अर्थानं की या ज्या वक्त्यांच्या बोलण्यातला जो सार आहे ह्यांच्यातला खरंच मेळ आहे का? ते एकजूट आहेत का? का अलीकडच्या चळवळी जातीय अस्मितेवरील जास्त किंवा मार्क्सवाद का आंबेडकरवाद ह्या झगड्यात जास्त अडकत चाललेल्या आहेत का? किंवा सर्वपक्षीय लाभवाद ह्या नफ्याच्या किंवा लाभाच्या प्रतीक्षेत चाललेले आहेत का? किंवा स्वजातीय विकासात गुरफटत चाललेले आहेत का? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. आणि असं होऊ नये तर तुमचा आमचा शत्रू एक आहे, शत्रू बलाढ्य आहे. आम्ही सर्व विकासापासून, सर्व स्वातंत्र्यापासून या ठिकाणी दूर जाण्याची भीती या सरकारच्या काळामध्ये, या दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला बघायला मिळते का काय, अशी शंका निर्माण झालेली आहे. म्हणून पुरोगामी विचार मंच जे आहे हा एखादी जशी बिल्डिंग किंवा घर बांधत असताना एखादं लेकरू तिथं मोठ्या मोठ्या मशिनरीज काम करत असतात, मोठे मोठे इंजिनियर्स असतात, गुत्तेदार्स असतात, तज्ज्ञ असतात, लेबर असतात. हे सगळं करत असताना देखील एक महाकाय बिल्डिंग उभा राहते. तशी फुले शाहू आंबेडकरवादी पुरोगामी सत्यशोधक असतील, मार्क्सवादी असतील, समाजवादी असतील, साम्यवादी असतील, लोकशाहीवादी असतील, संविधानवादी असतील, या सर्व भांडवलदारांच्या, हुकुमशहाच्या, धर्मवाद्यांच्या विरोधातली जेवढी व्यक्ती, माणसं आणि संघटना असतील त्या एक नवीन समतेची, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मूल्य यावर आधारित एक नवी फळी तयार करणार आहेत अशी आमची आशा आहे. आणि यामध्ये जशी एखादी बिल्डिंग काम करते त्या पद्धतीनं एखादं छोटं लेकरू, छोटा मुलगा काम करतो त्या पद्धतीचा हा सहयोग देण्याचं काम पुरोगामी विचार मंच करत आहे. म्हणून आमची नम्र विनंती राहील की मित्रहो, आजच्या कोरोनाच्या नव्हे तर 2014ला जी नोटबंदी झाली, नोटबंदीच्या काळातच हा देश या ठिकाणी धोक्याच्या दिशेनं निघाला होता. त्यानंतर बँका कोलमडल्या, सामान्य माणूस कोलमडला, मध्यमवर्गीय कोलमडला आणि रात्यातून पैसा गेल्यामुळे सर्व अर्थव्यवस्था कोलमडली. पुढे BSNL सारखी केंद्र सरकारची मोठी एक सिस्टीम या ठिकाणी भांडवलदाराच्या घशात घालून दिली. काल परवा तुम्ही मी ऐकलं असेल, रेल्वे खाजगीकरणात जाते आहे, विमान सेवा खाजगीकरणात जाते आहे. काल परवाची गोष्ट आहे की बँकांचं विलिनीकरण होत आहे. त्यानंतर शिक्षण बंद होत आहे, गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. या कोरोनाच्या काळामध्ये आज आपण जर बघू की आज तुमची माझी लेकरं जी शिकणारी आहेत ती शाळेत नाहीत, ती पास होतील हो, पण त्यांना काहीच येणार नाही. आणि काहीच येणार नाहीत तर ती शहाणी होणार नाहीत. म्हणून मग आम्हाला शहाणे होण्याच्या पासून रोखण्यासाठी इथलं सरकार, इथली यंत्रणा ही शेंडाबूड कामाला लागली आहे. अशा ह्या सगळ्या वाईट काळामध्ये आमच्या चळवळीचे, आमच्या लढाईचे प्राधान्यक्रम काय असले पाहिजेत? धर्म प्रसारित करणं असलं पाहिजे का? हा वाद का तो वाद तंडत बसलं पाहिजे का? जातीय अस्मिता आम्ही विकसित केली पाहिजे किंवा आम्ही आमच्या जाती आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी लढलं पाहिजे? हे बाजूला ठेवून आम्हाला आमच्या रोजीरोटीचा प्रश्न असेल, आमच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, आमच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, गरिबांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, मानवी अधिकाराचा प्रश्न असेल, सामाजिक न्यायाचा प्रश्न असेल, दलित अधिकाराचा प्रश्न असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असेल, सामाजिक न्याय पुनर्वितरण करण्याचा प्रश्न असेल, संविधान टिकण्याचा आणि टिकवण्याची जबाबदारी असेल, ह्या सर्व जबाबदाऱ्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून या ठिकाणी नव्यानं हातात हात घालून हा आंबेडकरवादी का हा मार्क्सवादी, हा फुलेवादी का हा शाहूवादी, हा सत्यशोधकी, परंतु ह्याहीपेक्षा जी माणसं माणूस म्हणून समृद्ध करण्यासाठी भांडवलदाराच्या, धर्मवाद्यांच्या, जात वर्गवाद्यांच्या विरोधात असतील, सरंजामदारीच्या विरोधात असतील, ती सर्व मित्र बनण्यासाठी तुम्ही आम्ही अपेक्षा ठेवूयात. आणि शेवटी समारोपाकडे जात असताना पुनश्च
या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना मी एवढंच पुरोगामी विचार मंचाला सजेस्ट करील, एक त्यांचा साथीदार या नात्यानं, की खूप चांगले चांगले विषय या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण या विचार मंचावर चर्चेला गेलेले आहेत. मी सर्व या ठिकाणी व्याख्यान देणारे सर्व मान्यवरांना विनंती करतो आणि तत्पूर्वी पुरोगामी विचार मंचांना विनंती करतो की येणाऱ्या काळात चळवळीला एक नवे संदर्भ मिळावेत, चळवळीला एक एकत्रित अभ्यासाची पुस्तिका उपलब्ध व्हावी. म्हणून मी पुरोगामी विचार मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण ही जी काही 100 विषय घेऊन व्याख्यानं आलेली आहेत, तर या विषयाचं एक कंप्लीट असं एका टप्प्यात किंवा 2 खंडात किंवा एका खंडात जेवढं शक्य तेवढं एक सुंदर असा ग्रंथ किंवा पुस्तकाच्या रूपानं आपल्याला उपलब्ध करून देता येईल का, ह्या पद्धतीने विचार व्हावा. आणि मी तशी तुमच्या सर्वांना विनंती करून मी जेवढे व्याख्याते होते, जे मान्यवर होते, मी विचारवंत होते, त्यांनाही विनंती करेल की निश्चित स्वरूपात पुरोगामी विचार मंच हा प्रकल्प हातावर घेईल आणि आपण जे काही मौल्यवान मार्गदर्शन केलेलं आहे, अण्णाभाऊंचे वेगवेगळ्या प्रश्नांचे, लढायाचे, विषयाचे नवे विषय या ठिकाणी नव्यानं मांडणी केलेले आहेत, ते तुमच्या माझ्या नंतर आमच्या लेकरांना नवे चळवळीचे संदर्भ मिळावेत, एक अभ्यासक्रम मिळावा, यासाठी ही जी काही व्याख्यानाची एक पुस्तक आहे, पुस्तिका आहे, ग्रंथ आहे, आपण काढण्याचा प्रयत्न करूत. या कामी आपण सर्वजण पुढाकार घेऊत. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपलं कधी डिस्कनेक्ट झाला असेल किंवा काही बोलायचं राहून गेला असेल, ते दुरुस्त करून जर एक नवा लेख तयार करून जर पुरोगामी विचार मंचाला या ठिकाणी संपर्क केला आणि त्याची जो व्यवस्था केली, तर पुरोगामी विचार मंचालाही मी असं विनंती करेल की आपण महाराष्ट्रातील काही मान्यवरांना किंवा पुरोगामी मंचाच्या काही सदस्यांना, काही माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या हितचिंतकांना आपण भेटून हा एक चळवळीचा नवा संदर्भ ग्रंथ मी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. या ठिकाणी मी पुनश्च एकदा रवींद्र सुरवसे, पुरोगामी विचार मंच आणि सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि पहिल्या आणि 100व्या व्याख्यात्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने कोणत्या वक्त्याकडून असेल, संयोजकाकडून असेल किंवा माझ्याकडून असेल, कुणा आमचा गैरहेतूनं, चुकीनं किंवा अनावधानानं चुकून शब्द गेला असेल किंवा असंवैधानिक शब्द गेला असेल कुणाचाही, किंवा मांडणीत काही कमी अधिक झाला असेल, कुणी दुखावला असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्या सर्वांच्या वतीनं मी या संस्थेचा, संघटनेचा सल्लागार या नात्याने, एक चळवळीतला कार्यकर्ता या नात्यानं, अण्णाभाऊंच्या विचाराचा अनुयायी या नात्यानं मी त्याबद्दल ते शब्द माझ्याकडे घेतो आणि ते मला द्यावेत. मी त्याची दिलगिरी व्यक्त करील. परंतु जे 100 मान्यवरांनी जे विचार मांडलेले आहेत, ते आपण पुन्हा एकदा नव्यानं एकमेकाकडे देण्याची प्रक्रिया सुरू करावी. यासाठी आपण कामाला लागूयात. आणि पुरोगामी विचार मंचाच्या हा जो काही प्रबोधनाचा सोहळा त्यांनी राबवलेला आहे, खऱ्या अर्थानं मी याला प्रबोधन म्हणतो. प्रबोधन पुरोगामी विचार मंचानं केलेलं नाही स्वतः. त्यांनी जी माणसं प्रबोधन करणारी आहेत, जी माणसं लिहिणारी आहेत, जी माणसं बोलणारी आहेत, जी माणसं रस्त्यावर काम करणारी आहेत, जी माणसं शिकवणारी आहेत, जी माणसं शिकणारी आहेत, जी माणसं लढणारी आहेत, जी माणसं बघणारी आहेत, जी माणसं सोसणारी आहेत, ह्या सर्व माणसांना त्यांनी एकत्रित आणलेलं आहे. आणि ह्या बॅनरवरून त्यांना विनंती करून त्यांनी ह्या प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळून, सगळ्यांचा समन्वय घालून त्यांनी हा प्रबोधनाचा जागर केलेला आहे. भविष्यात पुरोगामी विचार मंच हा प्रबोधनाचा जागर कायम ठेवून पुन्हा नव्या रचनात्मक आणि संरचनात्मक कामासाठी तो कामाला लागेल. मी यासाठी पुनश्च एकदा पुरोगामी विचार मंच नाशिक यांना शुभेच्छा देतो. आणि आपण मला सर्व मान्यवरांचे या ठिकाणी ऋणनिर्देश करण्याची संधी दिली, आभार व्यक्त करण्याची संधी दिली, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे आभार मानतो. ह्या महाराष्ट्रातल्या सर्व मान्यवरांनी या पुरोगामी विचार मंचाशी असाच लोभ ठेवावा, असंच प्रेम ठेवावं. या ठिकाणी माझ्या यादीमध्ये काही नावं राहिली असतील किंवा मी
अनावधानानं काही नावं राहिली असतील, 100 नावं आहेत, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल, तर तो वेळेच्या बंधनामुळे राहिलेला असावा असं समजावं. माझा हेतू कुणाचं नाव टाळण्याचा नव्हता. तो नजर चुकीने किंवा वेळेच्या त्या ॲडजस्टमेंटमुळे तो राहिला असेल. तो आपण कुणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये अशी पुनश्च एकदा विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना या ठिकाणी उद्या अण्णाभाऊंच्या 151व्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय लवजी, लाल सलाम.